अखेर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली। शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं रब्बी अनुदान जमा व्हायला सुरुवात झाली। काल राज्य शासनाचा जी.आर. आला। आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या अनुदानासह रब्बी अनुदान 10,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार। राज्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं 220 शासन निर्णय काल काढले होते, ज्यापैकी एक खास शेतकऱ्यांसाठीचा होता, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता हजारोंचा लाभ मिळणार। शेतकऱ्यांचं रखडलेलं अनुदान आता खात्यात जमा होणं सुरू झालं। सरकारने तब्बल 22,000 कोटीचा निधी वितरण करण्याचे आदेश दिलेले आहे। शेतकरी नाराज झाले होते। शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान दिवाळीला जमा झालं नाही। त्याच वेळेस रब्बी पिकाचं अनुदान देखील जाहीर करण्यात आलं होतं, तेही दिवाळीलाच वितरित होणार होतं, परंतु त्याला विलंब झाला। पण अखेर सरकारने निवडणुकीपूर्वी हे अनुदान वितरित करायला आदेश दिलेला आहे। राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 26 जिल्ह्यामध्ये याचं वितरण होणार आहे। कोणत्या जिल्ह्यात किती निधी सरकारने वितरित करण्यात दिलेला आहे, किती निधीला मंजुरी दिली आहे, कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र होणार आहे, कोणते 2 कागदपत्र यासाठी लागणार आहे, तसे ज्या शेतकऱ्यांची केवायसी अजून झालेली नाहीये त्यांना हे रबीचं अनुदान येणार का, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये त्यांच्यासाठी हे रबीचं अनुदान आणि अतिवृष्टीचं अनुदान जमा होणार आहेत का, सगळे प्रश्न आता शेतकऱ्यांना पडले आहेत। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो जी.आर. आला होता, जे रबीच्या अनुदानाचा, तो कशा पद्धतीने आलेला आहे, काय त्याच्यात अटी शर्ती दिलेल्या आहे, कोणते 2 कागदपत्र शेतकऱ्यांना मागवलेले आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला माहिती देणार। पहा, येणाऱ्या काळात आता निवडणुका सुरू होणार आहे, मतदान होणार आहे। संपूर्ण राज्यामध्ये जिथे जिथे जिल्हा परिषद आहेत, नगरपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, सगळीकडे मतदान होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि अखेर जी.आर. आला। आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे, पण तरी देखील हे नैसर्गिक आपत्तीचं अनुदान जे आहे, हे अनुदान आता सुरू होणार। याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा अडथळा येणार नाही। या अनुदान आता शेतकऱ्याला वाटत होते की आचारसंहिता आल्यावर बंद होणार, पण तसं होणार नाहीये। 2 टप्प्यामध्ये अनुदानाचं वितरण होतंय। अनुदान जवळपास 15 दिवस चालणार आहेत। 8 दिवसात हा पहिला टप्पा असणार, दुसरा टप्पा पुढच्या 8 दिवसात असणार, म्हणजे 2 हप्त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार। आता यामध्ये अतिवृष्टीचे पैसे ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत त्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हे रबीचं अनुदान जमा होणार आहे। आता शेतकऱ्यांना ही खरोखर खुशखबर म्हणावी लागेल, पण सगळ्यात महत्त्वाची अडचण याच्यामध्ये सरकारने ठेवलेली आहे की फार्मर आयडी कार्डची। आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले नाहीये त्यांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकायचा आहे, कारण की फार्मर आयडी कार्डवरच हे अनुदान आता मिळणार आहे। आता ज्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाहीये, ज्यांनी केवायसी केलेली नाहीये त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना सरकारने दिली। व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय की रबीचं अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कोणत्या जिल्ह्यात किती निधी वितरित झालाय, कोणते 2 कागदपत्र यासाठी लागणार, कशा पद्धतीचा अर्ज करायचा, लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचंय। पहा, अनुदानाचं वितरण सुरू झालेलं आहे। जर तुम्हाला पैशांची खरोखर गरज असेल तर लक्षपूर्वक तुम्ही माहिती घ्या, कारण की आचारसंहिता सुरू झाली, पुढे निवडणुका लागल्या, मतदान आलं तर कदाचित हे पैसे बंद होऊ शकतात, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका। पहा, रबी अनुदान ही महाराष्ट्र सरकारची खास योजना आहे, ज्याद्वारे रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। यामध्ये अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचा समावेश असतो। तुम्हाला माहित असेल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाक्षी पिकांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं होतं आणि त्याच वेळेस सरकारनं अतिवृष्टीसाठी सगळ्यात मोठं इतिहासातलं पॅकेज जाहीर केलं होतं, ज्याचे पैसे दिवाळीला द्यायचे होते, पण उशीर झाला। पण अखेर सरकारने तो शासकीय निर्णय आता काढलेला आहे। तब्बल काल 220 जी.आर. काढले होते, त्यापैकी एक हा रबी अनुदानाचा होता। आता याचा उद्देश काय होता बघा, नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी बियाणं आणि इतर खर्च उचलण्यासाठी मदत करणं। म्हणजे आता जो हंगाम सुरू झालाय तर या हंगामामध्ये तुम्हाला बियाणं खरेदी करण्यासाठी किंवा इतर खर्च उचलण्यासाठी हे पैसे दिले जातात। आता सध्याची मंजुरी बघा, नोव्हेंबर 2025च्या सुरुवातीला महाराष्ट्र सरकारने काय केलंय, जून ते सप्टेंबर 2025च्या काळात जे ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली तर अशा अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाची घोषणा आता केली आहे। आता निधीचं वाटप कसं होणार, लक्षपूर्वक ऐका। कोणत्या जिल्ह्यात किती निधी येणार हे सगळ्यात पहिलं लक्षात घ्या। तुमचा जिल्हा जर आला तर 100% पैसे येणार, पण 2 कागदपत्र यासाठी लागणार आहे, ती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। पहा, मराठवाडा हा जो विभाग आहे यामध्ये सर्वाधिक अनुदान मंजूर झालंय। 4,486 कोटी जे पैसे आहेत हे रुपये त्या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यानंतर विदर्भामध्ये 11 जिल्हे जे आहेत तिथे 2,544 कोटीचं अनुदान मंजूर झाले। कोकण विभागामध्ये 5 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला 29 कोटी अनुदान मंजूर झाले। ही अनुदानाची जी रक्कम असणार आहे पहा, ही हेक्टरी 10,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार। 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, 2.5 एकरासाठी 10,000 रुपये, म्हणजे प्रति एकरी तुम्ही एक हिशोब धरू शकता
4,000 रुपये प्रति एकर हे अनुदान त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता याची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत मर्यादा असली जाणार आहे, म्हणजे 3 हेक्टर जर क्षेत्र असेल तर साधारणपणे 30,000 रुपये तुम्हाला अनुदान मिळणार आहे। अशा पद्धतीने अनुदान। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय, प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, काय असणार आहे। आता जिल्ह्यावाईज जर बघायला गेलं तर पहा, जून 2025 ते सप्टेंबर 2025 या काळात नागपूर विभागातले पहा जिल्हे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये याचं वितरण होतंय। अमरावती विभागात जर बघायला गेलं तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यामध्ये एकूण 2,226 कोटी 43,39,000 इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जो आहे तो निधी आहे। आता जिल्ह्यांची यादी पाहूयात आणि नंतर कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते कागदपत्र लागणार आहे लक्षपूर्वक ऐकायचं बघा। छत्रपती संभाजीनगर विभागातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड, त्यानंतर जालना आणि पुणे, जालना यामध्ये जे आहे ते वितरण त्या ठिकाणी होते। पुणे विभागामध्ये देखील वितरण होणार आहे। पहा, पुणे विभागामध्ये सोलापूर यामध्ये वितरण होत आहे। त्याच एकंदरीत पुणे विभागामध्ये जर बघायला गेलं तर 3,499 कोटी 84,11,000 इतका निधी वितरण होणार आहे। यानंतर कोकण विभागात जर बघायला गेलं तर रत्नागिरी जिल्हा आहे, रायगड आहे, सिंधुदुर्ग, ठाणे आहे, त्याचबरोबर पालघर आहे, तर यामध्ये देखील पैशांचं वितरण होतंय। पुणे विभागांतर्गत बघायला गेलं तर पुणे, सांगली यामध्ये वितरण होणार। नागपूर विभागात वर्धा, त्यानंतर छत्रपती संभाजी नगर विभागामध्ये जर बघायला गेलं तर धाराशिव, लातूर, परभणी यामध्ये 2,072 कोटीचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे। आता हे वितरण करत असताना 2 प्रमुख अटी लावलेल्या आहेत। यातली पहिली अट ही फार्मर आयडी कार्डची आहे। पहा, शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आयडी कार्ड बनवलेलं नाहीये। पूर्वीपासून आपण सांगण्यात आलोय की फार्मर आयडी कार्ड बनवा। सरकारने देखील पाठपुरावा केला आहे। प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन केलं जातंय की कुठल्याही योजनेचा, मग ते अतिवृष्टी अनुदान भरपाई असू द्या, रबीचं अनुदान असू द्या, सगळ्या शेतकऱ्यांना या फार्मर आयडी कार्ड काढणं बंधनकारक आहे। पण शेतकऱ्यांनी याला थोडंसं लाईटली घेतलं आहे। पण ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड बनवलं आहे, ज्यांचं फार्मर आयडी कार्ड आधार कार्डशी संलग्न झाले, त्यांच्या बँक खात्यामध्ये आता वितरण सुरू होणार आहे। आता पहा, कोणी फार्मर आयडी कार्ड काढलंय पण त्यांचं ते अप्रूव्ह झालेलं नाहीये किंवा त्याची जी आहे अप्रूव्हल प्रोसेस झालेली नाहीये किंवा KYC देखील केलेली नाही, तर KYC देखील सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला करा असं सांगण्यात आलं आहे। आता पहा, हा जो लाभ आहे, ह्या लाभासाठी कुठलाही तुम्हाला जो आहे तो अर्ज करायचा नाहीये। हे डायरेक्ट अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। फक्त तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं गरजेचं आहे। नुकसानग्रस्त शेतकरी तुम्ही असणं गरजेचं आहे। अतिवृष्टीच्या वेळेस जो पंचनामा झाला होता, जे व्हेरिफिकेशन झालं होतं, त्यामध्ये तुमच्या शेताचं नुकसान झालेलं आहे अशी नोंद त्यावेळेस झालेली असणं अतिशय गरजेचं आहे। त्यावेळेस जर नोंद झालेली असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे। तुमची जर त्या पद्धतीनं नोंद झाली नसेल तर तुम्हाला खरोखर काळजी करण्याची गरज आहे। मग तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये किंवा कृषी विभागीय कार्यालयात भेट देऊ शकता। तुम्ही तुमच्या जर पाऊस झाला असेल प्रचंड आणि अतिवृष्टीमुळे तुमच्या शेतीचं नुकसान झालं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक जाऊन तिथे माहिती घ्यायची आहे। तुमच्या शेताची नोंद झाली आहे, तुमच्या सातबाऱ्यावर अतिवृष्टीची नोंद झाली आहे की याची चौकशी करा। रब्बी अनुदानाविषयी तुम्ही माहिती विचारू शकता, कारण की आता GR आलाय, 15 दिवसामध्ये पैसे वितरण होणार आहे। त्यामुळे ज्या काय कार्यालयीन कामकाज आहे किंवा ज्या अटी पूर्तता आहे तर त्या तुम्ही करून घ्या आणि नक्कीच तुम्हाला देखील अनुदान जमणार। पण यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा फार्मर आयडी कार्डचा आहे। त्यामुळे कमेंट करा, तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढला आहे का? फार्मर आयडी कार्डच्या बाबतीत तुमचे कुठले डाऊट आहेत नक्की कमेंट करून विचारा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।